या देवी सर्वभूतेषु मातृरूपेणी संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेणी संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः। श्री स्वामी समर्थ। आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी हवन कसं करायचं आहे आपल्या कुलदेवतेसमोर, तसेच सप्तशती पाठाचे उद्यापन कसे करायचे, हवन कोणत्या मंत्राने करायचे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की जरूर पहा, म्हणजे तुम्हाला याच्यातील सर्व माहिती अगदी सहजपणे समजेल। आणि माझ्या जर चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर मग वेळ न घालवता आजच्या या आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण नवरात्री सुरू आहे। नवरात्रीमध्ये हवनाला विशेष महत्त्व आहे। हवनाशिवाय हा सण अपूर्ण मानला जातो। बघा, आपल्या आजूबाजूला सार्वजनिक दुर्गादेवींची मंडळं असतील किंवा मातेची मंदिरं असतील, देवीची मंदिरं असतील, तेथे हे सार्वजनिक हवन केले जाते। पण घरी हवन कसं करायचं हे अनेक जणांना माहीत नसतं, त्यामुळे कित्येक जण आपल्या घरी हवन करत देखील नाही। पण तुम्ही जर तुमच्या घरी हवन करण्याचा विचार करत असाल, तुम्हाला हवन करण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला हवन कधी करायचं, हवन कोणी करायचं, हवन कशा प्रकारे करायचं, हवन करताना कोणत्या मंत्राचं पठण आपल्याला करायचं आहे, आहुती कोणती द्यायची आहे, देवीला आहुती देताना कोणत्या मंत्राचं पठण करायचं आहे। तुम्हाला जर अष्टमीला काही अडचण असेल तर हा हवन कोणत्या दिवशी तुम्ही करू शकता। त्यानंतर तुमचे दुर्गा सप्तशती पाठाचे अध्याय पूर्ण झाले असेल तर पूर्णाचे दिवे कसे करायचे हे, किंवा तुमचे दुर्गा सप्तशतीचे पाठ पूर्ण झाले नसतील तर ते तुम्हाला कधी पूर्ण करायचे आहेत। अष्टमीला जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे उद्यापन करता नाही आले तर ते पुन्हा कधी करावे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की जरूर बघा। माझ्या चॅनेलवर जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे बाजूला असणारे बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओज माझ्या चॅनेलवरती अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर मग आपण याच्या व्हिडिओला सुरुवात करू। तर बघा, नवरात्रामध्ये केलेल्या हवनाच्या प्रभावामुळे आपल्या घरातील जी नकारात्मकता असते ती नष्ट होते, त्यामुळे तुम्हाला आरोग्य आणि समृद्धी लाभते। त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून अष्टमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये हवन करायचे आहे। तर पहा, हा हवन कधी करावा। जर तुम्ही नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ जर केले असतील तर तुम्हाला हवन हा करावाच लागतो। पण असा एक प्रश्न निर्माण होतो की 14 पाठ केले असतील तरच हवन करावा का? तर असं काहीही नाही, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पाठ करू शकता। किंवा सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण केलं असेल किंवा इतर कोणतीही सेवा केली असेल, 99 मंत्राचं पठण केलं असेल, तुम्ही देवीची सकाळ संध्याकाळ आरती जरी केली असेल, हे साधे सुधी जरी तुम्ही सेवा केल्या असतील तरी तुम्हाला हवन हा करायचा। यामुळे तुम्ही केलेल्या सेवेचे, उपासनाचे तुम्हाला फळ मिळते। नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये देवी ही पृथ्वीवरती असते आणि आपल्या घरामध्ये देवीचं तत्व जे असतं ते जागृत असतं। यामुळे तिची जेव्हा आपण पाठवणी करतो त्यावेळी आपल्याला घरामध्ये हवन करायचे असते। आता बघा, हवन कधी करावं आणि कोणत्या दिवशी करावं। तर हवन जे आहे ते घरातील कुळपुरुष, कुळस्त्री किंवा लहान मुलं, मुली कोणीही करू शकतं। तर बघा, आता हवन कधी करावं सांगितल्याप्रमाणे नवरात्रीमध्ये आपल्याला देवीची पाठवणी करत असताना हवन करायचं आहे, म्हणजेच अष्टमी तिथी किंवा नवमीच्या तिथीवरती तुम्ही घरामध्ये हवन करू शकता। जर तुमच्या घरामध्ये अष्टमीच्या दिवशी हवन केलं जात असेल तर तुम्हाला 11 ऑक्टोबर शनिवार तिथी साजरी केली जाणार आहे, त्यामुळे तुम्हाला या अष्टमीच्या दिवशी हवन करायचं आहे। 12 ऑक्टोबर रोजी देखील तुम्ही हवन करू शकता, परंतु नवमी तिथी जी आहे ती सकाळी 10:30च्या
पर्यंतच आहे, त्यामुळे तुम्हाला 10:30च्या अगोदर हवन करायचं आहे. कन्यापूजन देखील तुम्हाला त्याच वेळे करायचं आहे. म्हणजे बघा, ज्यांच्या घरी नवमीच्या दिवशी कन्यापूजन आणि सवासणी पूजन केलं जातं त्यांना देखील 10:30च्या अगोदरच हे पूजन करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला पुरणाचे दिवे तयार करायचे आहेत, तर तुम्ही पुरणाचे 21 दिवे तयार करू शकता किंवा पुरण तुम्हाला एका ताटामध्ये थापून त्यामध्ये 21 होल करायचे आहेत आणि त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप तुम्हाला घालून घ्यायचं आहे आणि त्या तुपामध्ये 21 फुलवाती घालायच्या आहेत आणि त्या 21 फुलवातीच्या दिव्यांनी तुम्हाला देवीची आरती करायची आहे. बघा, तुम्ही तुमच्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचा 1 पाठ केला असेल किंवा 14 पाठ केले असेल, देवीची तुम्ही कोणतीही सेवा केली असेल किंवा सकाळ संध्याकाळ आरती जरी केली असेल तरी तुम्हाला पुरणाच्या 21 दिव्यांनी देवीची आरती करायची. तर आता अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी तुम्हाला घरच्या घरी हवन कसं करायचं आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. बघा, तुम्ही ज्या ठिकाणी हवन करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची, पुसून गोमूत्र टाकून. त्यानंतर त्याच्यावर चौरंग ठेवायचा. त्या चौरंगावर लाल रंगाचं कापड तुम्हाला अंथरून घ्यायचं आहे आणि त्यावर तुम्हाला तांदळाने स्वस्तिक काढायचं आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण स्वस्तिक या शुभचिन्हाने करत असतो, त्यामुळे आपल्याला तांदळाने इथे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिकच्या तांदळावरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. तर कारण बघा, तांदूळ हे कधीही पांढरे ठेवायचे नाही. आता स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्यावर आपल्याला हवन कुंड ठेवायचं आहे. तत्पूर्वी हवन कुंड ठेवण्याच्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही पूजा करण्याच्या अगोदर दिव्याच्या साक्षीने आपण त्याची सुरुवात करतो, म्हणून आपल्याला प्रथम दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि हळदी कुंकू अक्षता वाहून दिव्याची षडोपचारे पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हवनाला सुरुवात करायची आहे. हवन कुंड हे तांब्याचं असेल तर अतिशय उत्तम असतं. बघा, आता बाजारामध्ये पत्र्याची देखील हवनकुंड मिळतात, परंतु त्यामध्ये तेवढी ऊर्जा खेचून घ्यायची ताकद नसते, कारण कोणत्याही धातूमध्ये, तांब्याच्या धातूमध्ये ऊर्जा खेचून घ्यायची मोठ्या प्रमाणावर ताकद असते व त्यामुळे आपण केलेली त्याच्यातली जी सेवा आहे त्याचा फायदा देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावर होतो. हवनकुंड जर तांब्याचं नसेल तर आपल्याकडे जे तांब्याचं तामण असतं ते देखील वापरलं तरी तुम्ही चालतं. आता सर्वप्रथम आपल्याला हवनकुंडामध्ये माती टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला गाईच्या शेणाच्या गोवऱ्या घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला जी समिधा असतात ते हवन पेटवण्यासाठी त्या घ्यायच्या आहेत आणि बाजारामध्ये देवाचं सामान जिथे मिळतं त्या दुकानामध्ये तुम्हाला हे सर्व साहित्य अगदी सहजपणे भेटेल. समिधा गोवऱ्या घेतल्यानंतर आपल्याला हवन सामग्री म्हणून एक पॉकेट मिळतं. हवनासाठी लागणारं जे साहित्य असतं, म्हणजे हवन पेट घेतं त्यासाठी ज्या आवश्यक वस्तू असतात त्या सर्व त्या हवन सामग्रीमध्ये असतात. आता गाईचे जे गोवरे आहेत त्या छोटे छोटे त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि ते तुकडे घ्यायचे, त्याच्यावरती जी आपल्या समिधा आहेत त्या समिधा ठेवून घ्यायच्या. आता बघा, हवन पेटवण्यासाठी आपण काय काय सामान लागणार आहे, सामग्री लागणार आहे ते पाहिलं. आता आपल्याला हवन जे आहे त्याची आहुती देण्यासाठी काय काय सामान लागणार ते मी तुम्हाला आता इथे सांगत आहे. त्यासाठी आपल्याला शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पांढरे तीळ, तांदूळ आणि साखर घ्यायची आहे आणि त्यानंतर तांदळाची खीर घ्यायची आहे. आता शुद्ध गाईचं तूप हे अतिशय शुभ मानलं जातं आणि हवन पेट घेण्यासाठी याचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो, त्यामुळे ते घ्यायचं. त्याच्यानंतर बघा, एक लक्षात ठेवा, आपण जेव्हा पितरांची सेवा करतो त्यावेळेस काळे तीळ वापरतात, परंतु जेव्हा देवीची सेवा करतो तेव्हा आपल्याला पांढरे तीळच वापरायचे आहेत. आणि जी तांदळाची खीर आपण आहुतीसाठी वापरणार आहोत त्यामागचं कारण असं आहे की अष्टमीच्या दिवशी देवी आपलं मुख जे आहे ते उघडते आणि आपण जेव्हा या हवन करत असतो, ह्याच्यामध्ये आहुती देत असतो, तेव्हा ती खीर आपण देवीला आहुती स्वरूपात चारत असतो. त्यामुळे आपल्याला तांदळाची खीर हवनामध्ये याची आहुती द्यायची आहे. आणि आपण जो स्वाहाकार देवीला करतो तो खिरीच्या स्वरूपात केल्यानंतर तो देवीपर्यंत पोहोचतो. आता कोणती वस्तू कधी स्वाहाकार करून देवीला अर्पण करायची आहे आता ते आपण पाहूया. सर्वात प्रथम हवन करण्यासाठी आपल्याला जो हवन कुंड आहे ते प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला भीमसेन कापूर वापरायचा आहे. जर तुमच्याजवळ भीमसेन कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर देखील वापरू शकता, परंतु बघा, भीमसेन कापूर वापरला तर त्याच्यामुळे घरामध्ये सकारात्मकता ही मोठ्या प्रमाणावर निर्माण होते, म्हणून जमलं, शक्य झालं तर भीमसेन कापराचा वापर तुम्ही होमासाठी करावा. आता भीमसेन कापूर टाकल्यानंतर आपल्याला हवन कुंडाला प्रज्वलित करायचा
करायचा आहे. आता हवनकुंड प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला तो चांगल्या प्रकारे पेटवून घ्यायचा आहे, म्हणजे तो शेवटपर्यंत जळत राहील. आता आपल्याला आहुती देण्याच्या अगोदर हवनकुंडाची पूजा करून घ्यायची आहे. सर्वप्रथम हवन पेटवल्यानंतर आपल्याला त्या हवनाला हळदी, कुंकू, अक्षदा, साखर, फुलं अर्पित करायचं आहे आणि त्यांची षडोपचारे पूजा करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला देवीचा स्वाहाकार करायचा आहे. बघा, हवन पेटल्यानंतर तुम्हाला जी सेवा करायची आहे देवीसाठी, त्यासाठी कोणते मंत्र बोलत आपल्याला देवीला स्वाहा करायचा आहे. आता बघा, सगळ्यात आधी हवन पेटल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाची आहुती द्यायची आहे. सर्वात आधी शुद्ध गाईच्या तुपाचीच आहुती दिली जाते. शुद्ध गाईच्या तुपाची आहुती देताना आपल्याला श्री गणेशाचं पहिल्यांदा नमन करायचं आहे, किंवा तुम्ही अथर्व शीर्षाचं पठण करून देखील तुपाची आहुती देऊ शकता. अथर्व शीर्ष म्हणण्यापेक्षा सरळ तुम्ही ओम गणगणपतेय स्वाहा, ओम गणगणपतेय स्वाहा असं म्हणत तुपाची आहुती देऊ शकता. बघा, तुम्हाला आता इकडे तुपाची ओम गणगणपतेय नमः स्वाहा, ओम गणगणपतेय नमः स्वाहा असं म्हणत 5 वेळा किंवा 11 वेळा आहुती द्यायची आहे. आणि यानंतर आपल्याला देवीला आहुती द्यायची आहे. आता देवीला आहुती देण्यासाठी आपण जे पांढरे तीळ, तांदूळ आणि साखर घेतली आहे त्या वस्तू वापरणार आहोत. आहुती देताना आपल्याला करंगळीच्या बाजूची 2 बोटं आणि अंगठा या प्रकारे ह्या 3 बोटांमध्ये ही सामग्री घेऊन देवीला आहुती द्यायची आहे. आता आहुती देताना आपल्याला कोणत्या मंत्राचे पठण करायचे आहे हे आपण पाहूया. आता बघा, तुम्ही जर दुर्गा सप्तशतीचे पाठ केले असतील तर तुम्हाला पूर्ण पाठ इथे पठण करायचं आहे. आणि एक पाठ म्हणजे एका पाठामध्ये जो एक अध्याय असतो तो पूर्ण झाल्यानंतर वाचून मग स्वाहा करून तुम्हाला आहुती द्यायची असते. यासाठी तुम्हाला कमीत कमी 2 ते 2.5 तास लागू शकतात, एवढा टाईम लागू शकतो. आता तुम्हाला दुर्गा सप्तशतीच्या पाठाचे जे अध्याय आहेत ते वाचून आहुती द्यायची आहे. तर तुम्ही त्याच्यामधील पाठ वाचताना एक ओवी झाल्यानंतर तुम्ही या 3 बोटांमध्ये सांगितल्याप्रमाणे ही सामग्री घेऊन होमामध्ये स्वाहा म्हणून आहुती देऊ शकता. आता बघा, ज्यांना दुर्गा सप्तशती पाठाचं हवन करणं शक्य नसेल तर त्यांनी कशा प्रकारे हवन करावं हे आपण आता पाहूया. बघा, आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये श्री सूक्त आहे, त्याचं पठण करून देखील तुम्ही हवन करू आणि आहुती देऊ शकता. मी आता इथे तुम्हाला आहुती देण्यासाठी 2 मंत्रांचे प्रकार सांगितले, म्हणजे आहुती देताना आपण कोणतं पठण करायचं आहे ते दोन्ही. तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने देवीला अतिशय प्रिय आणि आवडता असणाऱ्या 99 मंत्राचा जप करून आहुती देऊ शकता, किंवा तुमच्या कुलदेवतेच्या मंत्राने देखील तुम्ही आहुती देऊ शकता. जर कोणाला कुलदेवी कोणती आहे माहीत नसेल तर तुम्ही 99 मंत्राचा जप करून आहुती द्यायची आहे. 99 मंत्र असा आहे: ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडे विच्चे स्वाहा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडे विच्चे स्वाहा असं मंत्र बोलून आहुती द्यायची आहे. या मंत्राचं तुम्हाला 108 वेळा पठण करायचं आहे आणि 108 वेळा पठण करत करत तुम्ही हवनामध्ये या सामग्रीची आहुती द्यायची आहे आणि स्वाहाकार करायचा आहे. बघा, सुरुवातीला आपण शुद्ध गाईच्या तुपाने आहुती देताना कोणतं मंत्र पठण करायचं ते पाहिलं. त्याच्यानंतर तांदूळ, तीळ आणि साखर मिक्स करून कोणती आहुती द्यायची, तेव्हा पठण करताना आपण कोणते मंत्र बोलायचे ते पाहिलं. आता आपल्याला खिरीची आहुती द्यायची आहे, तर त्यासाठी आपल्याला कोणते मंत्र पठण करायचे हे आपण पाहू. खिरीची आहुती देताना देखील तुम्ही 99 मंत्राचा जप करू शकता. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडे विच्चे स्वाहा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडे विच्चे स्वाहा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडे विच्चे स्वाहा असं बोलत 11 वेळा तुम्हाला खिरीची आहुती या होमकुंडात द्यायची आहे. आणि थोडी थोडी खिरीची आहुती द्यायची, कारण काय होतं की खिरीमुळे होमकुंड विझण्याची शक्यता असते, म्हणून खिरीची थोडी थोडीच आहुती द्यायची आहे. अशा प्रकारे सर्व साहित्याने आपल्याला अष्टमी दिवशी
हा हवन करून आहुती द्यायची आहे। जर अष्टमीच्या दिवशी आपल्याला शक्य नाही झालं तर आपण नवमीच्या दिवशी हवन करू शकतो। यावर्षी नवमी आणि दसरा एकाच दिवशी आलेला आहे आणि नवमी जी आहे ती सकाळी 10:30 पर्यंतच आहे, त्यामुळे आपल्याला 10:30च्या आतमध्ये हा होम करायचा आहे। आणि जर तुम्ही नवमीच्या दिवशी कन्यापूजन करणार असाल तर ते देखील तुम्हाला 10:30च्या अगोदरच करायचं आहे। पण मी सांगते तुम्ही शुक्रवारीच ही सेवा करा, कारण शुक्रवार हा देवीचा वार आहे आणि अष्टमी शुक्रवारीच आलेली आहे, त्यामुळे देवीच्या आवडत्या वारा दिवशी तुम्हाला हवन करण्याची संधी मिळेल आणि त्याचे लाभ देखील अधिक पटीने तुम्हाला मिळतील। तुम्हाला जर शक्य असेल तर कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी या होमाजवळ बसून देवीला स्वाहा करत ही आहुती द्यायची आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते। उद्या भेटू असे छान छान नवीन व्हिडिओवर। सर्वांना श्री स्वामी समर्थ।